श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत 74.70% मतदान। जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून केंद्र सरकारकडून 56,314 कोटी रुपये मंजूर। आणि छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू। या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी शांततेत मतदान झालं। जिल्ह्यात एकूण 74.70% मतदानाची नोंद झाली। यामध्ये कन्नड नगर परिषदेत 76.83, पैठणमध्ये 73.74, खुलताबादमध्ये 82.26, वैजापूरमध्ये 73.30, गंगापूरमध्ये 71.76 तर सिल्लोडमध्ये 74.51% मतदान झालं। पैठण इथं 3 केंद्रांवर मतदान यंत्र बंद पडली होती, मात्र ती तात्काळ दुरुस्त करण्यात आल्यानं मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली। दरम्यान न्यायालयीन अपील झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये सुधारित निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे। यानुसार 20 डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर आणि गंगापूरमधल्या प्रत्येकी 2 जागा, पैठण नगर परिषदेतल्या 4 जागा तर फुलंब्री नगरपंचायतीत नव्यानं निवडणुका होणार आहेत। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत गेल्या महिन्यात काढण्यात आली। एकूण 115 नगरसेवकांपैकी 58 जागा महिलांसाठी राखीव तर इतर मागास प्रवर्गासाठी 31, अनुसूचित जातीसाठी 22 आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 2 जागा आरक्षित झाल्याची घोषणा मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून केंद्र सरकारकडून एकूण 56,314 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत दिली। याशिवाय रब्बी हंगामासाठी 3 हेक्टरपर्यंत क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 10,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगरच्या 2,740 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महापालिकेचा हिस्सा म्हणून 822 कोटी रुपयांच्या कर्जावर शिक्कामोर्तब झालं। महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीसोबतच्या करारावर सही केली। या करारामुळे पाणी योजनेच्या कामाला गती मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रेल्वे मार्गाजवळ असलेल्या 30 पेक्षा अधिक गावांमधल्या नागरिकांना नोटीस बजावण्यात येत आहे। अंकाई ते छत्रपती संभाजीनगर आणि पुढे परभणीपर्यंत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला वेग आला आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांनी तिरुवनंतपुरम इथं विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला भेट दिली। या विद्यार्थ्यांनी रॉकेट प्रक्षेपण पाहिलं, तसंच पूर्वी प्रक्षेपण झालेल्या रॉकेटच्या प्रतिकृतींसह चांद्रयान 3ची प्रतिकृती पाहिली। केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी गगनयान मोहिमेबाबतही विद्यार्थ्यांना माहिती दिली। या अधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या अभ्यास सहलीचं कौतुक केलं। संयुक्त राष्ट्रांच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं ऐक्यम 2025 हा सांस्कृतिक महोत्सव घेण्यात आला। यानिमित्त अजिंठा आणि वेरूळ लेणी परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले। यात 30हून अधिक देशांचे सांस्कृतिक राजदूत सहभागी झाले होते। युनेस्को, राज्य पर्यटन विभाग आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम घेण्यात आला। या राजदूतांनी बीबी का मकबरा, देवगिरी किल्ला तसंच वेरूळ लेण्यांना भेट दिली। पैठणीसह हिमरू कारखान्यांना भेट देऊन त्यांनी या विणकामाची पाहणी केली। छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचा 19वा गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सव नुकताच पार पडला। ज्येष्ठ कीर्तनकार गायक चारुदत्त आफळे यांनी या महोत्सवाच्या समारोप सत्रात नाट्यसंगीताची वाटचाल या विषयावर सादरीकरण केलं। त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध नाट्यगीतं सादर केली। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात या गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं। यावेळी 2000हून अधिक विद्यार्थ्यांसह माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर उपस्थित होते। संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आपेगाव या माऊलींच्या जन्मगावी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या कीर्तनाचं सादरीकरण केलं। दुपारच्या सुमारास माऊलींच्या मूर्तीवर सूर्यकिरण पोहोचताच भाविकांनी माऊलींचा गजर करत पुष्पवृष्टी केली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।